नमस्कार मित्रांनो, मी सुरेश नेमकर तुमचं स्वागत करत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये डिस्कशन करणार आहे डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंग ऍडमिशन शेड्यूल. हा नोटिफिकेशन आलेला आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण रजिस्ट्रेशन कन्फर्मेशनच्या डेट्स काय, कधी तुम्हाला डॉक्युमेंट्स कन्फर्म किंवा व्हेरीफाय करायचं आहे, यासोबतच या डेट्स रिवाइज होणार की नाहीये, प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट किंवा फायनल मेरिट लिस्ट कधी डिस्प्ले होणार आहे, प्रत्येक गोष्टी मी व्यवस्थित तुम्हाला समजून सांगणार आहे. शेवटपर्यंत व्हिडिओला बघा, ज्याच्यास आपल्या फ्रेंड सर्कल सोबत शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. कारण थ्रू आउट द ऍडमिशन प्रोसेस आपण तुम्हाला लागणारा महत्त्वाचा कंटेंट आपल्या चॅनलवर घेऊन येणार आहे. ते इन टर्म्स ऑफ कमेंट, सबस्क्राईब, लाईक्स, तुमचा पण सपोर्ट किंवा अप्रिसिएशन आम्हाला असू द्या, जेणेकरून आम्हाला पण वाटेल की आम्ही तुम्हाला राईट डायरेक्शनमध्ये गायडन्स किंवा मेंटरिंग करतोय. तर चला, इन केस जर तुम्हाला पर्सनल गायडन्स किंवा मेंटरिंग हवं असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करू शकता. तिथे गुगल फॉर्मच्या लिंक्स दिलेल्या आहेत. तर बघा, इथे नोटिफिकेशन मध्ये क्लिअरली मेन्शन आहे, आजच आलेले आहे 4 जुलै 2025 ला ऍडमिशन नोटीस फॉर डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंग ऍडमिशन 2025-26. तर याला जर आपण स्क्रोल केलं तर इथे एलिजिबिलिटी फॉर ऍडमिशन क्लिअरली मेन्शन आहे, तुम्ही रीड आउट करू शकता. त्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशनसाठी किती फीज लागणार आहे, जनरल कॅटेगरीसाठी 1000 रुपीज आणि रिझर्व्ह कॅटेगरी असेल तर 800 रुपीज लागणार आहे, क्लिअरली मेन्शन आहे. आता आपण ऍक्टिव्हिटीज बघूया. तर इथे 3 कॉलम आहे, सिरियल नंबर, ऍक्टिव्हिटी आणि शेड्यूल. त्यामध्ये फर्स्ट डेट आणि लास्ट डेट. The activity online registration of application and uploading of required documents by the candidates for admission on website हे तुम्हाला करायचं आहे 4 जुलै टू द 15 जुलै 2025 अप टू 5 PM असं त्यांनी मेन्शन केलेलं आहे. त्यानंतर डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन कन्फर्मेशन ऑफ अप्लिकेशन फॉर्म फॉर ऍडमिशन बाय ऑनलाईन मोड, म्हणजे स्क्रुटिनी, ई स्क्रुटिनी थ्रू असो किंवा फिजिकल स्क्रुटिनी थ्रू असो, हे तुम्हाला करायचं आहे 5 जुलै टू द 16 जुलै 5 PM पर्यंत. आणि इथे एक अजून गोष्ट ऑब्झर्व करण्याची की मी स्टार मार्क यूज नाही केलेला आहे, तर थोडं डेट रिवाइज होण्याची पॉसिबिलिटीज आणि प्रोबॅबिलिटी थोडी कमी असू शकते. म्हणून या डेटमध्येच आपली सगळी प्रोसिजर तुम्ही करून घ्या. आणि ह्या 2 प्रोसेस केल्यानंतर तुमची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट डिस्प्ले होणार आहे, ती म्हणजे 18 जुलै 2025 ला. आणि त्यानंतर जर इन केस प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट मध्ये काही मिसमॅच असेल इन्फॉर्मेशन मध्ये, तुमच्या डिटेल्स मध्ये, तर तुम्हाला ग्रीव्हन्सेस फाईल करण्यासाठी टाइम देण्यात येणार आहे 19 जुलै टू द 21 जुलै 2025 5 वाजेपर्यंतचा. आणि एकदा तुमचं ग्रीव्हन्स फाईल वगैरे झाला त्यानंतर तुमची फायनल मेरिट लिस्ट डिस्प्ले होणार आहे 23 जुलै 2025 ला. तर इथपर्यंतचा शेड्यूल आलेला आहे. अजून कॅपराऊंडचा शेड्यूल यायचं, जेव्हा येईल तेव्हा आपण एक डिटेल व्हिडिओ बनवूया. आता इथे स्टुडंटला थोडेसे काही डाऊट्स असू शकतात की सर, मी ई स्क्रुटिनी सिलेक्ट करायला पाहिजे की फिजिकल स्क्रुटिनी. तर बघा, ई स्क्रुटिनी म्हणजे काय की तुम्हाला जिथे कुठे इंटरनेटचा ऍक्सेस आहे, तुमच्याकडे स्मार्टफोन किंवा लॅपटॉप आहे, तर तुम्ही तुमचा फॉर्म घर बसल्या आपल्या कम्फर्ट झोन मधून फिल आउट करू शकता. लाईक रजिस्ट्रेशन करायचं, आपले डॉक्युमेंट्स वगैरे अपलोड करायचे आणि मग तो तुमचा फॉर्म क्यू मध्ये लागेल, म्हणजे रांगेमध्ये, आणि जसं तुमचा नंबर आहे तसं तुमचा फॉर्म स्कॅन चेक केला जाईल. एरर वगैरे नसेल तर तुम्हाला रिसिप्ट मिळून जाईल एक्नॉलेजमेंटची की तुमचा फॉर्म कन्फर्म झालाय. एरर असेल तर तुम्हाला इंटिमेट केलं जाईल, तुम्ही ती क्वेरी सॉल्व्ह करणार ऑनलाईन पद्धतीनंच. तर या प्रकारे ई स्क्रुटिनी मोड राहील. फिजिकल स्क्रुटिनी मध्ये कसं राहील की तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचंय आणि फिजिकल स्क्रुटिनी सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला एफसी सेंटर आणि अपॉइंटमेंटचा टाइम फिक्स करायचा आहे. त्या टाइमला जाऊन तुम्ही तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट्स घेऊन जाल, तिथे डॉक्युमेंट स्कॅन केले जाईल, अपलोड केले जाईल आणि तुम्हाला कन्फर्मेशनची रिसिप्ट देण्यात येईल. तर दोन्ही पण स्क्रुटिनी मोड चांगलेच आहे. जर तुम्ही कॉन्फिडंट आहे, तुमच्याकडे इंटरनेट ऍक्सेस आहे, तर तुम्ही नक्कीच ई स्क्रुटिनी मोड करा, जर एफसी सेंटर दूर वगैरे असेल तर. पण जर तुम्ही थोडे कॉन्फिडंट नाही आहे, तुम्हाला कोणी प्रोसेसमध्ये गायडन्स किंवा मेंटरिंग करायला नाही आहे आणि तुम्ही थोडेसे कॉन्फिडंट नाही आहे आणि एफसी सेंटर जवळ आहे, अशा वेळेस मी म्हणेल फॉर शुअर फिजिकल स्क्रुटिनी करा. सगळी गोष्ट एका दिवसामध्ये होऊन जाते आणि डोक्याला ताण नाही राहत. ते डिपेंड्स ऑन युअर पर्सनल फॅक्टर्स. त्याचा डिसिजन तुम्ही बेटर वेने घेऊ शकता. हे राहिलं फर्स्ट थिंग. सेकंड थिंग, सगळ्यात महत्त्वाचं विद्यार्थ्यांना या सगळ्या प्रोसेसमध्ये मी सांगू इच्छितो की ऑप्शन फॉर्मची लिस्ट बनवणं हा एक क्रुशियल पॉईंट असतो. तर जसं तुमचं रजिस्ट्रेशन आणि कन्फर्मेशन झालं, लगेच ऑप्शन फॉर्मच्या लिस्टकडे वळा. आपल्या प्लॅटफॉर्मवर आपण जवळपास 7+ सिटीज कव्हर करणार आहे बेस्ट इंजिनिअरिंग कॉलेजेसच्या. तर ते सगळे व्हिडिओज तुम्ही प्रिफर करू शकता. लास्ट इयर पण व्हिडिओज आपण अपलोड केले, ते सुद्धा तुम्ही गो थ्रू करा. आणि थर्ड, द मोस्ट इम्पॉर्टंट, ज्या पण टॉपिकवर तुम्हाला व्हिडिओज किंवा कंटेंट हवा असेल ते कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. जर त्याला जास्त लाईक्स असेल किंवा ती कमेंट कन्सिस्टंटली येत असेल तर नक्कीच त्यावर मी आणि माझी टीम व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेल. आणि जर तुम्हाला पर्सनल गायडन्स किंवा मेंटरिंग हवं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक्स दिलेल्या आहेत, त्या गो थ्रू करा. तुम्ही रजिस्टर करू शकता आणि मी तुम्हाला पर्सनल गायडन्स किंवा मेंटरिंग करणार. सो विश यू ऑल द बेस्ट फॉर युअर ॲडमिशन प्रोसेस अँड थँक्यू सो मच फॉर वॉचिंग व्हिडिओ.